नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि डेलीच्या ब्लॉगमध्ये पण. आता वाजले संध्याकाळचे 7:20 आलेत. आपण फ्रेश वगैरे झालो आहे, आता चालू आहे कामावरून, फ्रेश वगैरे झालो आहे. आणि तुम्ही बघत असाल आपला कालचा ब्लॉग रघुल्यामध्ये गेलेलो मी आणि मंदार, क्रिकेटचा ब्लॉग बघितला असेल. तर आता बघू, जाऊ थोड्या वेळाने खाली जाऊ. आता चालू झाला, थोडा वेळ बसतो मोबाईलवर, थोडा आता डेटा वगैरे संपवतो, मग जाऊया खाली वगैरे. आणि आता दादा वगैरे लावून झाले, आपल्या गाडी पण शिफ्ट करायची आहे तिकडे. बरेच 2-3 दिवस होती, आता आपण इकडे पार्किंग असते ना तिकडे लावायची आहे. आणि बघू आता कोण कोण भेटतं कोण कोण नाही ते. तर चला तुम्हाला दाखवतो आज या ब्लॉगमध्ये काय काय होईल ते. तर चला. तर मित्रांनो, आता आपण घरातून जाऊन आलो आहे. तर आता घराकडून येताना रोहितने गिफ्ट्स आणले. गिफ्ट्स म्हणजे कसे, जे आपल्या मार्लेश्वरमध्ये गेल्या वर्षी, आता गेल्या म्हणजे आपला हळदीकुंकू झाला, तर त्यामध्ये ज्या मुलांनी डान्स वगैरे केले ना त्यासाठी आपण गिफ्ट्स आणले. आणि उद्या आपला महिला दिन आहे, तर महिला दिनच्या इकडे निमित्त आपल्या महिला लोकांनी कार्यक्रम, म्हणजे त्यांचा वेगळा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्या गिफ्ट्स वाटप पण होणार आहे. आणि त्या हळदीकुंकूमध्ये कोण जे विनर झालेले त्या गेममध्ये त्यांना पण 2 या 3 काहीतरी आहेत, 2-3 जण आहेत लेडीज, त्यांना पण गिफ्ट्स देणार आहेत. त्यांना हे गिफ्ट्स आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हा ब्लॉग काय लेट येणार आहे, आणि पण आम्ही गिफ्ट्स काय देणार आहे ते सांगितलं नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि जो ब्लॉग येईपर्यंत तो झालेला असेल, वुमन्स डे वगैरे, तोपर्यंत त्यांना आपल्या सगळ्यांना बॉटल देणार आहे. आणि आपल्याकडे मार्लेश्वरचा लोगो आहे. आणि ही म्हणजे एक टेम्परेचरवाली, टेम्परेचर एक असेल पाव लिटर, अर्धा लिटरची काय अशी बॉटल असेल, पण एकदम भारी आहे. यामध्ये 1900 बॉटल्स देणार आहे. तर सगळी लहान पोरं विचारतात काय देणार आहे काय देणार आहे. तर आम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की वाट्या देणार आहे, वाट्या देणार आहे. तर अजून कोणाला माहीत नाही आहे. तर मी जस्ट इथे आलं तर नीरवच्या घरी, तर मला दिसलं तर एक बॉक्स फक्त ओपन करून दाखवलं मी तुम्हाला. आम्ही दरवर्षी असं काही नाही काय करत असतो, पण यावर्षी गिफ्ट देत असतो दरवर्षी, पण यावर्षी म्हणजे महिला दिन विशेष आम्ही उद्या तर बघा तुम्ही काहीतरी करणार आहे. पण तो टाईम असणार आहे 3 या 4 वाजता असणार आहे. पण मी 3-4 वाजता नसणार आहे, मी कामाला असणार आहे. तर जर मी कोणी काढला व्हिडिओ तर मी नक्की अपलोड करेन यामध्ये. आणि शेवट्या गेम्स पण ठेवले त्या लोकांनी यावेळी. म्हणजे यावेळी जो महिला दिन असणार आहे 2024चा, म्हणजे महिला ज्या साजरा करणार आहेत ते एकदम भारी असणार आहे. आणि जास्त करून, आणि उद्या महाशिवरात्र पण आहे, तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर महाशिवरात्र त्यामुळे ना महिलांनी काय केलं, जास्त करून सगळ्यांचे उपवास असतात, तर मग त्या लोकांनी साबुदाणे वडे केले आहेत उपवासाचे. आणि लहान मुलांना बॉटल्स आहेत आणि कोल्ड्रिंक्स आहे आणि नाश्ता वगैरे आहे, समोसे वगैरे आहेत. तर सगळ्यांना म्हणजे यावर्षीचा खूप जोरात आहे कारण की हे सगळं आहे ना ते आपल्या बक्षिसामधून आलं आहे आणि सगळ्यांच्या मेहनतीमधून आलं आहे. तर सगळं मेहनतीचं सगळ्या मुलांना, सगळ्या महिलांना ते जाणार आहे. तर चला जाऊया आता, इथेच हे करूया आणि जाऊया थोड्या वेळाने बाहेर जाऊया. चला आपल्या वाडीमध्ये ना ऋषभने ना कोंबडीची पिल्लं विकायला आणली आहेत. लास्ट टाइम संक्रांतीला पण तो पतंग वगैरे विकायचा, आणि आता भाई कोंबडीची पिल्लं विकायला आणली आहेत. किती रुपये पिल्लू आहे रे ऋषभ? 15 रुपये एक. जर कोणाला घ्यायचं असेल तर आमच्या वाडीमध्ये या. तुझा मोबाईल नंबर बोल. मोबाईल नंबर नाही डायरेक्ट असं काय नाही विकत, असं सांगतोय मी जस्ट, असं काय प्रमोशन नाही करत. मस्त पिल्लं आणले. आम्ही पण लहान होतो ना तेव्हा आम्ही पण असं पिल्लं वगैरे घ्यायचो, मी पण पाळायचो. जगायचे नाहीत, फक्त पटकन अशी कधी मारायची. काय असे पटकन जगतात. लास्ट टाइम इकडे आलेले ना विकायला, तिकडचे आमच्याकडे सगळ्या लहान पोरांनी घेतलेली, सगळ्यांची जगलेली होती. प्रत्येकाने मग आपल्या गावी पाठवून टाकली. आणि हे लोकांनी खाल्ली पण ना अर्धी, तुम्ही त्याच्या पप्पांनी खाल्ली नंतर मोठी होऊन. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज महाशिवरात्री आहे, तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वुमन्स डे पण आहे, तर हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. तर आता वाजलेत सकाळचे 10 वाजलेत. तर आपल्याला जायचं आहे, आंघोळी वगैरे झाली आपली, तर जायचं आपल्याला मंदिरात. आता आपण मंदिरात जायचं, पाया पडायला जायचं आहे. तिथून सगळं येऊन मग परत निघून आपल्याला कामाला जायचं आहे. तर चला पटपट आपण आपल्या दुधाची थैली घ्यायची आहे. आताच मम्मीचा फोन आला ब्लॉग करता मग तिकडून पाया पडून. आणि आज गर्दी पण असणार कारण का सगळे कामाला जातात ना, तर तिकडून पाया पडून सगळे कामाला जातात पटकन. तर आपल्याला लवकर जायचं आहे, 10-15 मिनटात लगेच जायचं आहे. तिथून आपल्याला पण लगेच कामाला जायचं आहे. तर चला माझ्यासोबत राहा.
जसं म्हणालो की आज खूप गर्दी आहे, तर गर्दीच वाटते. आणि आपले समोर मंदिर आहे, आपल्या इकडे आपल्या मंदिरात जायचं आहे इथे. तर मला इकडे भेटला आहे तेजस आणि तेजसची फॅमिली आहे इकडे. इकडे जायचं आहे, त्यांच्यासोबतच जातो मी. एक दुधाची थैली घेतली आहे. त्याचं नाव व्हिडिओ काढशील ना? हात जोडणे का फोटो घेतले का मग तुझा तो ग्लास होता कुठे गेला तो? घे ना पेला घे ना इकडे मी व्हिडिओ काढतो तुझा आई बरोबर पापड जा हे घ्या द्या तिला द्या फुल बिल द्या तिथे. लेला पाहिजे हा तेजसला कर केलं मी हे पण चालू देते ते चला तर मित्रांनो, आताच आपण आलो मंदिरातून. डायरेक्ट मग घरी दाखवलं नाही, डायरेक्ट इकडे आलो. उशीर झाला, 10:25 पर्यंत आलो. पटपट रेडी झालो आणि इकडे आलो. आपल्याला लवकर यायचं होतं ऑफिसमध्ये. तर चला, हा व्लॉग आपण इथे सेंड करू. सगळ्यांना परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपले व्लॉग येत राहतील, बघत राहा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा.
असंच सोडू नका, बघून सबस्क्राईब पण करा, पैसे लागत नाहीत त्यासाठी. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करू. बाय बाय.